चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासंदर्भात पक्षात एकमत। मंगळवारी देवगिरीवरच्या बैठकीत राजीनाम्यावरती चर्चा। चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी आमदारांची बैठकीत मागणी। चाकणकरांचा राजीनामा राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत निर्णय आहे। सरकारी आयोग असतो त्याचा राजीनामा घेतलेला आहे। महिला प्रदेशाध्यक्ष राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार निर्णय घेतील। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। भोंदूबाबा खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचा आरोप। नाशिकमधील भोंदूबाबा खरातच्या वडिलांच्या दशक्रिया विधी पत्रिकेवरती रुपाली चाकणकरांचं नाव। 2017 मधील खरात कुटुंबातील दशक्रिया विधीची पत्रिका चर्चेत। शोकाकुलांच्या यादीत माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं नाव। भोंदूबाबा खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची चर्चा। अधिकृतरित्या कोणतेही नाव जाहीर नाही। संबंधित आमदाराच्या पत्नीची भूमिका काय याचा तपास सुरू। चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलीस तपासाला नवं वळण। बड्या आयुर्वेदिक औषध आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय। नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारी देखील पोलिसांच्या रडारवर। संबंधित सराफ व्यापाऱ्याकडून भोंदू खरात बनावट रत्नांची खरेदी करत होता अशी माहिती। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडला जाण्याची शक्यता। खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदानींनी सांगितला नकली सापाचा किस्सा। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। हातातले तांदूळ पडू देऊ नका असं म्हणत नकली सापाला पुढ्यात आणायचा। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी गावात भोंदू अशोक खरातचं 10वी पर्यंतचं शिक्षण। भोंदू गावातून अंडी चोरून विकत होता गावकऱ्यांची माहिती। तर खरातमुळे आमच्यात शाळेचं नाव खराब होतंय गावकऱ्यांची भावना। खरातच्या कहांडळवाडीतील गावकऱ्यांचाही संताप। कहांडळवाडीत गावकऱ्यांकडनं खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख। खरातची परिस्थिती आधी फार गरिबीची असल्याची गावकऱ्यांची माहिती। खरातनं सगळं चोरीच्या मार्गाने कमावलं गावकऱ्यांचा आरोप। भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। सिन्नरच्या वावी इथल्या वैजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघड। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातचा दावा होता। मात्र गावकऱ्यांचा वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार। भोंदूबाबा खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानंच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघड। चौकशी दरम्यान खरातच्या फार्म हाऊसवरनं 21 काडतुसं जप्त। 21 पैकी 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर खरातला शस्त्र परवाना। भोंदू खरातच्या शिवनिका संस्थांचा बँक अकाउंट सील। अशोक खरातची राज्यातल्या मालमत्तेची चौकशी सुरू। कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता याचीच चौकशी होणार। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीनं माहिती मागवली। मुख्यमंत्री पोलिसांना शांतपणे काम करू द्या। तपास सुरू असताना संशय व्यक्त करणं योग्य नाही। भोंदू अशोक खरात प्रकरणावरनं संजय राऊतांची प्रतिक्रिया। राऊतांनी हिंदुत्वाची भूमिका सोडून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला। बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेल्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी। शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप। यही तो नाही ताज का राज, शीतल म्हात्रेंचा सवाल। तर ताज का राज फुटला तर त्यांच्या तोंडचं पाणी पडेल, म्हात्रेंचा दावा। सर्व लढाई तुमच्या भरोशावर लढतोय। तुमच्यावरती विश्वास आहे माझा। तुमचे खासदार फुटणार असं मला सांगितलं जातंय। खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडनं त्यांच्या खासदारांवर विश्वास व्यक्त। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदी संतापल्या। राऊतांनी राज्यसभेसाठी पवारांचं नाव का घेतलं? प्रियांका चतुर्वेदींनी सवाल केल्याची सूत्रांची माहिती। तर पक्षप्रमुख मी असल्यामुळे अंतिम निर्णय मीच घेणार होतो असं म्हणत ठाकरेंकडनं समजूत काढण्याचा प्रयत्न। खासदारांच्या बैठकीला उपस्थित नव्हतो पण बैठकीत असं काही झालं नाही। मी पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर चतुर्वेदींनी राऊतांबाबत प्रश्न विचारल्याची सूत्रांची माहिती। पुन्हा बातम्या वेगवान बघूयात। आरोप करायला काही कागदपत्र लागत नाहीत। कोणत्याही विषयावर आरोप करायचा याला काही अर्थ नाही। रोहित पवारांच्या पटेल आणि तटकरेंवरच्या आरोपांनंतर संग्राम जगताप यांचा पलटवार। मुंबईतील 40 वर्षांची प्रतीक्षा संपेल। राज्याला सहकाराचा असलेला वारसा यशवंतराव चव्हाणांच्या धर्तीवर सहकार भवनाच्या रूपानं पुढे नेला जातोय। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया।
तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयानं सहकार भवनासाठी भूखंड. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पोलीस मुख्यालयात हजर. पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी दैनंदिन कामाला सुरुवात केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरनं झालेल्या राड्यानंतर तुषार दोशी चर्चेत. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी दोषी पोलिसांवरती गुन्हे दाखल करा. अनिल देसाईंची जामिनावर सुटका झाल्यानंतर मागणी. निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी. महाबळेश्वर न्यायालयाकडनं पोलिसांना करणे दाखवा नोटीस. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची 4 एप्रिलला निवड होणार. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती. सभापती निवडीआधी 4 एप्रिलला विशेष सभा होणार. विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका घेण्यात येणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात खारगे समितीचा अहवाल सादर. अहवालात पार्थ पवारांचा उल्लेख नाही. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटलांसह 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार. तपासात आणखी कोणी दोषी आढळल्यास कारवाई होणार. खारगे समितीचा तपासावर महत्वाचा शेरा. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यावर अंत्यसंस्कार. जयसिंगराव पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. डॉक्टर जयसिंगराव पवार हे आचार्य अत्रे आणि कोल्हापूर भूषण पुरस्कारानं सन्मानित. सोनिया गांधींवरती 3 दिवसांपासून सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू. सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती. सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत चाचण्या सुरू. बदलापुरात तरुणाला बऱ्याच प्रतीक्षेनंतर गॅस सिलेंडर मिळाल्यानंतर युवकाचा सिलेंडरला नमस्कार. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीत गॅसचा मोठा तुटवडा. गॅस मिळत नसल्यामुळे प्रायव्हेट हॉस्टेल चालकांवरती लाकडी भट्टे पेटवण्याची वेळ. गॅस तुटवड्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरती होत असल्याचा हॉस्टेल चालकांचा आरोप. तर आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम. पैठणमधल्या केळी चिप्स उद्योगावरती. गॅस टंचाईमुळे उत्पादकांना चुलीवरती चिप्स बनवण्याची वेळ. पारंपरिक पद्धतीमुळे चिप्सच्या गुणवत्तेत घसरण झाल्यामुळे विक्रीवरती परिणाम. हिंगोलीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाफेड केंद्र चालकांच्या गाड्या रिकाम्या करण्यासाठी हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप. व्हायरल व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही. जेजुरीत व्यावसायिकांना सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर. जेजुरी आणि पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनच्या वतीनं गॅस मिळावेत यासाठी बैठकीचं आयोजन. राज्यात पेट्रोल टंचाई असताना मुंबईत मात्र पेट्रोलचा पुरवठा सुरळीत. मलबार हिल, देसाई रोड परिसरात पंपावरती शुकशुकाट. इंधनाचा साठा पुरेसा आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी पंपावर रांगा लागल्या. पेट्रोलचा साठा असूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात पंपांकडे धाव. सकाळपासून इंधन भरण्यासाठी नागरिकांची लगबग. चिपळूण रेस्ट हाऊसच्या बाहेरील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी. पेट्रोल डिझेल तुटवड्यामुळे ठाण्याच्या मानपाडामधील भारत पेट्रोल पंप बंद. दोरीच्या साह्यानं बॅरिकेटिंग करून पंप बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना त्रास. रत्नागिरीत LPG गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे शहरातील काही हॉटेल्स, उपाहारगृह बंद. सकाळच्या वेळेमध्ये नाश्ता बनवण्यासाठी गॅस उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ. हॉटेल बाहेर बंद असल्याचे बोर्ड झळकतायत. जालन्यातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठी गर्दी. पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचं वाटप. जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे बोर्ड लागले. नागपुरातील HP कंपनीच्या सर्वात मोठ्या पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलं. वाहनधारकांना मोठा त्रास. नागपूर शहराजवळ जवळपास 30 ते 40% पेट्रोल पंप बंद. नागपुरात सलग 3ऱ्या दिवशी पेट्रोल पंपावरती गर्दी कायम. पेट्रोल टंचाईच्या भीतीनं लोकांची पंपावर गर्दी. तर नागपुरात पुरेसा पेट्रोल साठा आणि डिझेल साठा असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. गॅसच्या तुटवड्यामुळे सोलापुरात ऑटो LPG गॅस पंप बंद. अनेक दिवसांपासून शहरातील ऑटो LPG गॅस पंप बंद असल्यामुळे वाहन चालकांचे हाल. जवळपास 10 दिवसांपासून LPG गॅस पंप बंद. ठाण्यातील माजीवाडा पेट्रोल पंपावरती रांग. पेट्रोल डिझेल अभावी अनेक कन्स्ट्रक्शन साईट बंद पडण्याच्या मार्गावर. पंप चालकांना कंपनीकडनं मर्यादित साठ्याचा पुरवठा. कोल्हापुरात 3ऱ्या दिवशी वाहनधारकांच्या रांगा. गेले 2 दिवस पेट्रोल पंपावर झालेली गर्दी बघता जिल्हा प्रशासनाकडनं पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरती निर्बंध. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात असलेल्या HPच्या पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी. पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनंतर नागरिकांची रांग. क्रांती चौकात वाहतुकीला अडथळा.
जालन्यात दुचाकीसाठी 200 तर 4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांचं पेट्रोल मिळणार. इंधन संपणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून आदेश जारी. पेट्रोल पंपावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून निर्बंध. नाशिकमधील पेट्रोल पंपावर पहाटेपासून अचानक गर्दी. मर्यादेत पेट्रोल डिझेल मिळणार का या अफवेनं नागरिकांची तुफान गर्दी. दरम्यान अनेक पंपावरती पेट्रोलच संपल्यामुळे गोंधळाची परिस्थिती. कल्याणमध्ये दिव्यांग मुलांच्या जीवाशी खेळ. भरवनात क्रीडा स्पर्धा. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा. काही मुलांना चक्कर आल्याचा पालकांचा आरोप. नाशिकच्या लासल गावात पुढचे 7 दिवस कांद्याचे लिलाव बंद. बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार. 2 एप्रिलपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत होणार असल्याची माहिती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत बंद ठेवल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघर्ष संघटना आक्रमक. बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवरती कमी दरानं शेतमाल विकण्याची वेळ. उपनिबंधकांकडे निवेदन देत बाजार समिती तत्काळ सुरू करण्याची मागणी. तांत्रिक अडचणींमुळे नंदुरबारच्या तळोदामधील वनपट्टेदार शेतकरी पीक विम्यापासून वंचित. अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान. प्रशासनानं तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील सारेकसा तालुक्यातील कोटरा मत्स्यपालन संस्थेत 1,17,00,000चा घोटाळा. 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाला 1400 कोटी रुपयांची सुधारित मान्यता. 9,128 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार. 198 कोटींचा प्रकल्प आता 1,407 कोटींवर.